So here I am Manasvi to teach you a new construction, that is need to. So before starting the teaching, I want to discuss something about the need. That is, what is the meaning of need? Need means गरज आहे, means need is used to denote necessity, means गरज आहे. Then we will see the construction of the need and simply the meaning of the need to means need is गरज आहे, and we will use verb here as in need. In meaning of the construction like need, needed, we will not use their V1, means we will not use verb there, because there is not to, means whenever there will be to, means like for example dare to or needed to. In this example we have to use to, means in front of the to we have to use V1 there. So here also in construction we will first we will use subject, means karta, plus need to, which is our topic. Then V1 means first form of the verb, plus object, and then extension. Okay, so here is the verb construct. एक वर्ब आहे construct, याचे मीनिंग होते रचना करणे, रचना करणे. Its second form is constructed and third form is also constructed. The noun form of construct is construction, means रचना. Means first we will use subject, means करता. इन मराठी आय कॅन से दॅट वाक्यामध्ये जो क्रिया करणारा राहतो त्याला कर्ता म्हणतात. जसं की तो, ती, मी, यू, तू, हे सगळे जे आहे ते सब्जेक्ट आहे, म्हणजे कर्ता आहे. ही, शी, इट, इंग्लिशमध्ये ही, शी, इट, आय, वी, यू, दे, हे सगळे सब्जेक्ट्स आहे. ओके, देन वी विल यूज नीड टू ॲज अवर टॉपिक इज नीड टू, गरज आहे. देन वी विल यूज फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब अँड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मीन्स कर्म. And then we will use extension. Extension means in our construction उरलेला वाक्य means. And first you have to look at the construction, and according to that, according to our basic rule, that we will first make our make sentences in means in Marathi, and that we will convert it in English. So a word is there, memory. This is the noun. Okay, हे एक noun आहे आणि याची meaning होते स्मरणशक्ती. आणि याचं एक वर्ब आहे, नाऊनपासून एक वर्ब बनलेला आहे, एक मेमोराईज, ते पाठ करणे. तर याच्यावरून आपण एक सेंटेन्स बनवून पाहू एक मराठीमध्ये आणि त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू. आणि कन्स्ट्रक्शनचं हेल्प आहे की आपण मराठीमध्ये सेंटेन्स बनवतात, आपण ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट करताना कन्स्ट्रक्शन इज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके, सो नीड टू गरज आहे, तर मग मेमोराईजचं सेंटेन्स बनवू आपण. तुला शब्द पाठ करण्याची गरज आहे. So according to the construction we will move forward. First we will use subject here because subject is in the first number in the construction. नंतर need to आहे. need to subjectच्या नंतर इकडे need toचं कोणतंच दिसत नाही आहे. need to म्हणजे होते गरज आहे. मग मराठीमध्ये जर need toचा मीनिंग गरज आहे होते, तर सेंटेन्समध्ये, मराठी सेंटेन्समध्ये पण गरज आहे आलंच पाहिजे, आणि ते लास्टमध्ये असं सेंटेन्स बनवलं पाहिजे आपण. ठीक आहे, मग पहिले सब्जेक्ट घेतल्यावर need to म्हणजे गरज आहे, सेकंड नंबरवर येईल मागून पुढे यायचं सब्जेक्ट घेतल्यानंतर. ठीक आहे, देन V1 म्हणजे आपलं पाठ करणे, हे आपलं V1 आहे, म्हणजे वर्ब आहे. मेमोराईज, पाठ करणे, हे आपलं वर्ब आहे. तर त्यानंतर वर्ब घ्यायचं आहे, म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्बच घ्यायचं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट हे शब्द आहे. ठीक आहे, वर्ड्स म्हणजे होते शब्द. सो तुला म्हणजे होते यू. देन वी हॅव टू टेक नीड टू, यू नीड टू. त्यानंतर आपल्याला वर्ब आहे, फर्स्ट फॉर्मच यूज करायचा आहे, मेमोराईज, येईल मेमोराईज वर्ड्स. ओके, फक्त थोडंसं एवढं कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे, कुठे पण टू आला कोणत्या पण कन्स्ट्रक्शनच्या समोर तर आपल्याला फर्स्ट फॉर्मच यूज करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण सेकंड सेंटेन्स बनवू. सेकंड वर्ड घेते मी एक ॲडजेक्टिव्ह आहे फायनल, एक ॲडजेक्टिव्ह आहे हे. ओके, याचं मिनिंग होते अंत. याच्यापासून एक म्हणजे एक नाऊन आहे, याचं एक म्हणजे होते फिनाले, अंतिम. ठीक आहे,
ह्याच्यापासून एक वर्ब बनलेला आहे फायनलाइज, म्हणजे होते अंत करणे. तर आपण एक फायनलाइज, आपल्याला वर्ब पासूनच आपण सेंटेन्स बनवायचे आहे. तर मग याचं आपण सेंटेन्स बनवणार आहे. तुला तुझे दुःख अंत करण्याची गरज आहे. गरज आहे. So according to the construction we will convert it into English. First in tula means hote you, then need to we will use need to. You need to finalize. Finalize is the verb. Finalize your grief. GRIEF. The meaning of grief is dukha. Okay, so I hope you understand this concept. Thank you.